पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आले. या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी संघमालक म्हणून श्री महेश शिर्के आणि भूमी शिर्के यांनी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यासाठी संपूर्ण या क्रिकेट संघाला एक संघमालक म्हणून सहकार्य केलेलं आहे. तरी आयोजकांच्या वतीनं त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. भूमी शिर्के, महेश शिर्के आणि सहपरिवार. प्रतीक साथीमच्या बॅटमधून आलाय. अगदी बूम बूम ते पॉवर दाखवणारा षटकार. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार. या बॉलवरती पुन्हा एकदा उडवलं. या बॉलला एलिव्हेशन या बॉलवरती नाहीये. अगदी चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय. केवळ एक सिंगल मिळेल. धावा केवळ एक आणि 1च्या मदतीने रणसंख्येमध्ये वाढ. जाऊन पोहोचेल आकडा 8 या क्रमांकावरती. 3 चेंडूचा खेळ संपला आणि या 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डवरती धावा आहेत 8. माजी अध्यक्ष गावडे साहेब यांच्या वतीने हे सत्कार करण्यात येत आहे आणि सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या पूल मधला हा दादा संघ आहे. म्हणजे आपण एपी वॉरियर संघाला पाहिलं तर 2 सामने आतापर्यंत एक संघ सामना जिंकला, एक संघ पराभूत आहे संघ. आणि त्यासाठी दोन्ही संघाच्या ज्या प्रतिष्ठा आहेत त्या मात्र पणाला लागणार आहेत. सामना जिंकणं हे दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे संस्कृत प्रतिष्ठाने एपी वॉरियर्सला नमवलं तरी देखील एक वेग चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या संपूर्ण साखळी स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. धावा झाल्यात 8. गोलंदाजी ट्रॅकवरती अल्पेश. रुपेशच्या बॅटमधून मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन नाही या बॉलवरती. ती पहिल्या विकेटचं पतन होत आहे. रुपेश पाडावे बॅक टू द डगआउट. जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावा फक्त 8 आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल थोडासा कमी गतीने हाताळला. शफल झाले आणि फेकून दिला बॉलला लॉंग लेग सीमारेच्या पलीकडे. या चेंडूवरती षटकार. मागच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. षटक क्रमांक पहिलं संपले आणि 1 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. लॉस ऑफ 1 विकेट्स, 14 ऑन दी बोर्ड. 14 हा आकडा. तर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहेत अनुज आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. हॅलो. षटक क्रमांक 2 अनुज. पहिला बॉल पॅडवरती आदळणारा राहिला आहे बॉल. ती पंचाचा तालुका आणि विभाग महिला मंडळ यांनी कृपया स्टेजच्या जवळ यायचं आहे. तसेच या आंबेत ग्रामस्थ मंडळ यांनी सुद्धा या ठिकाणी जे संपूर्ण आंबेत यांनी स्टेजवरती यायचं आहे. मी क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि संयोजक यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. अनिल भाई पुढे आलो कर. पुढच्या बॉलवरती पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा अखिल आंबेत या वरत्या सर्वांनी. सोळा या अंकावरती धावफलक एकूण जाऊन स्थिरावलं जाते. 2 चेंडू. मांडणे गावचे सन्मान्य अध्यक्ष शिगवण साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे.
4 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्राची शिल्लक राहिलाय. अनुज निघालाय, स्वतःला थांबवलं. यावेळी पुन्हा एकदा डेड बॉलची घोषणा, ज्याचा आपण उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 मध्ये तर डेड बॉल हा नियम आपल्याला सापडतो आणि त्याची मात्र पुन्हा एकदा पुनरावृत्ती मैदानावरती केली जाते. अनुज आहे, येणारी 4 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंडला अगदी खामगाव संघाचा बुम बुम. या बॉलवरती या इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक हलवा झेल, सहज सोपा झेल धरणीला दान. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाणार आहे आणि 2 धाबा यावेळी सहजरित्या कंप्लीट झाल्यात. कारण ही मॅच जिंकणं दोन्ही संघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. कारण एपी वॉरियर संघाचा आपण विचार केला तो एक संघ सामना जिंकून या स्पर्धेमध्ये अजूनही आपलं आव्हान घेऊन जिवंत आहे. दुसऱ्या बाजूला संस्कार प्रतिष्ठान हा संघ देखील अजूनही आपलं खातं खोलू शकला नाही आहे. त्याच्यामुळे हा सामना हे दोन्ही संघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. गोलंदाज अनुज निघालाय राऊंड द विकेटने. या बॉलवरती बॅकफुटला गेले, मोठा फटका फेडण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं, मात्र पंच अगदी तटस्थ भूमिकेमध्ये. कोणत्याही प्रकारचा बॉलवरती धाव नाहीये, अर्थात निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या षटकातील. पहिल्या उत्तर अर्धातील 18 धावांचा डोंगर आतापर्यंत उभा केला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संस्कृत प्रतिष्ठान या संघाकडून. झेलबाची संधी होती, अगदी बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक आले होते. शेवटच्या मोमेंटला ते हातातून बॉल निसटला. 2 धावेचा त्या ठिकाणी धाडस मानस पाहायला मिळतो दोन्ही बॅटर्सकडून. पुन्हा एकदा 2च्या मदतीनं अगदी थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं सामना पुढे नेण्याचं काम अगदी संस्कृत प्रतिष्ठान या संघाकडून राहिलंय. धावफलक जाऊन स्थिरावलोय 2-0 20 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल 1 to go. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडला प्रतीक साथी. मोठा फटका, चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही या बॉलवर. आणि जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संस्कृत प्रतिष्ठान संघ 20 गावचे अध्यक्ष श्री शिगवण साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे. खामदेश्वर 11 आणि एस ए कट्टर कुणबी यांच्यातील लीग मधला सामना टॉस साठी यायचा आहे. लीगचा शेवटचा सामना प्रत्येक गटातला या ठिकाणी यायचा आहे. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. खामदेश्वर 11 आणि एस ए कट्टर कुणबी. तसेच या ठिकाणी ज्या ज्या गावचे पदाधिकारी आहेत त्याने आपल्या गावचे अध्यक्ष सचिव आले असतील तर त्यांना या ठिकाणी बोलावून आपण सत्कार सोहळ्यासाठी त्यांना घेऊन यायचं आहे. यानंतर सुमारे 3 लीगच्या सामने झाल्यानंतर सेमीफायनलचे सामने, क्वार्टर फायनलचे सामने या ठिकाणी सुरू होणार आहेत. सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शीतजल सर्वांसाठी आयोजित केलेला आहे, तरी त्याचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. एक वेगळी चुरस आहे. इथून जर आपण पाहिलं तर टिंगरे मास्टर माइंड हा 2 सामने जिंकलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला पूर्वा पॅन्थर्स संघ जो आहे तो 1 मॅच जिंकलेला आहे. त्याची 1 मॅच अजूनही शिल्लक आहे. म्हणजे जेवढी शेवटची मॅच होईल तिकडे जर टिंगरे मास्टर माइंड हा संघ सामना जिंकला तर या मॅच मध्ये अगदी नक्कीच नेट रन रेटचा विचार विनोद चिगवण साहेब मांडटणे गावचे अध्यक्ष असतील, त्यांनी कृपया यायचं या ठिकाणी. टॉस ओके, टॉस साठी या
आणि त्यासाठी ही मॅच जी आहे ती फार महत्वाची आहे. इथे जर आपण पाहिलं तर संस्कृत प्रतिष्ठान या संघाच्या मात्र महिला मंडळाच्या प्रतिष्ठा सन्मान्य पणाला आहे. अध्यक्षा यांना विनंती आहे की आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेमध्ये जर नशीब आजमावायचं असेल तर मी म्हणेल की ही जी मॅच आहे ती संस्कार प्रतिष्ठान 11 या संघाला जिंकणं फार गरजेचं आहे. सुरत हाल म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये करो या मरो अगदी काही करा मात्र हा मॅच जिंका अशी परिस्थिती आहे संस्कार प्रतिष्ठान 11 संघासमोर येऊन ठेपली आहे. कारण संस्कार प्रतिष्ठान 11 हा जर संघ या ठिकाणी पराभूत झाला तर ती चुरस मात्र या साखलीमधून मी म्हणेल की संपलं जाईल. कारण टिंगरे मास्टर 2 मॅच, त्याच्यानंतर ही मॅच जिंकून AP वॉरियर्स देखील 2 मॅच जिंकत पुढे आगेकूच करेल. आणि AP वॉरियर्सला जर संस्कृत प्रतिष्ठान या टीमनं जर इथं नमवलं, इथं थांबवलं तर या गटामध्ये एक वेगळी चुरस मग मात्र सर्वांच्या नजरा लागतील शेवटच्या मॅचकडे, जिथे सर्व प्रार्थना करतील की पूर्व पॅन्थर्स हा संघ जर ते मॅच हारला तर अगदी काटेकी टक्कर मैदानावरती असेल. त्यासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी आपण पाहत आहे संस्कृत प्रतिष्ठान 21 धावांचं टार्गेट सेट केलं. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावा. दुसऱ्या बाजूला AP वॉरियर्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघानं खूप चांगला खेळ केलाय. संस्कार प्रतिष्ठान मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. इथे तुम्ही जिंकलात तर तुम्हाला नशीब पुन्हा एकदा एक साथ देईल. तुम्ही एक मॅच पाहणार जिथे जर पूर्व पॅन्थर संघाचा पराजय झाला तर मात्र रन रेटच्या जोरावरती बऱ्याच काही गोष्टी स्पर्धेमध्ये घडल्या जातील. आणि त्यासाठी ही मॅच येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21 धावांचं टार्गेट. संस्कार प्रतिष्ठान तुमचा 12वा खेळाडू 12th मॅन आमच्या दरम्यान उपस्थित नाहीये. चला विनंती आहे खेळाडूंचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चला बॉलर्स नेम विश्वास. चला विश्वासवरती विश्वास दाखवला या कर्णधार रुपेश पाडावेने. पहिलाच बॉल त्याच्या हातामध्ये सोपवलाय. 12 बॉलमध्ये 21 धावांची मनोज स्ट्राईक हँडला पहिल्याच बॉलला उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये एक सिंगल येते आणि पहिल्याच बॉलनं मात्र सिंगलच्या माध्यमातून संघाचं खातं उघडलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती सिंगल. शफल झाले ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ते झालं विणलं गेलंय. ऑन साईडला अतिरिक्त प्रोटेक्शन आहे यावेळी. यस यू मिस आय विल डेफिनेटली दांडी गोल अगदी फर्निचर जिस्टा विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती हॅलो केलटे ग्रामस्थ मंडळ मुकुंदजी बोर्ले आणि मुकुंदजी बोर्ले आणि आपल्या आजच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. तर मी आमच्या क्रीडा समितीचे सन्माननीय संयोजक यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा. आणि आमचे सचिव अप्रतिम डिलिव्हरी यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. या इकडे अगदी मागच्या बॉलचा हा रिप्लाय आपण पाहिलात. जसा मागच्या बॉलवर आजच्या या पाण्याची व्यवस्थेसाठी आपल्याला असंख्य असे आपले समाज बांधव यांनी सहकार्य केलं होतं. आमच्या मुकुंद रामचंद्र बोर्ले साहेब यांनी सुद्धा आपल्याला 2,500 रुपयाची रक्कम ह्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी केली होती. त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. तसेच 3 नंबरच्या चषकसाठी
आपल्या या ठिकाणी केलटे गावातील सुपुत्र श्री जगदीश गणपत बोर्ले यांचं आम्ही टिंगरे साहेब आमचे सन्मान्य अध्यक्ष तसेच आमच्या क्रीडा समितीचे सचिव सुशांतजी नागती यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. हॅट्रिक बॉल या स्पर्धेचा हॅट्रिक बॉल आहे, मात्र त्याच्यावरती प्रत्युत्तर पहा. अगदी स्लॉट मध्ये बॉल आला, त्याला पाठवून दिलं आउट ऑफ द प्लॉट. द ह्यूज हिट, मॅग्निफिसेंट स्ट्राईक, षटकार. चला बॉल मैदानावरती द्या. मागच्या बॉलवरती एक मोठा प्रहार, 2 षटकावरती 2 विकेट घेतल्यानंतर तसा नवीन बॅटर जॉन टी. मी उल्लेख केला की अल्पेश जोशी या खेळाडूकडे ती क्षमता आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र या बॉलवरती आपण पाहिलात. 6 धावेने आपलं संघाचं स्वतःचं खातं उघडलंय. या बॉलला पुढे एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. सरळ रेषेमध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला, मात्र प्रतीक लॉंग ऑफला होते आणि बॉल जोपर्यंत गॅदर केला तोपर्यंत एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने रणसंख्या जाऊन मात्र पोहोचले 8च्या घरामध्ये. अगदी शेवटचा बॉल आहे षटकातील. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि शेवटच्या बॉलवरती पहा काय अफलातून डिलिव्हरी. बॅट आणि 1-2 पॅडच्या मधून रुपेश पाडावींच्या हातामध्ये बॉल. येणारे 6 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी समीकरण जर आपण पाहिलं तर 6 मध्ये आता करायचे आहेत. ठाकरोळी ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमच्या विजय बोर्ले साहेब यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. ठाकरोळी ग्रामस्थ मंडळ प्रतिनिधी. तर येणारे 6 बॉल, 6 मध्ये 13 धावांची गरज. षटक क्रमांक 2. चला घाईनं सुरुवात करा. तर विनंती आहे थोडंसं घाई आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया, कारण आपल्याकडे वेळ कमी शिल्लक उरलाय. डे लाईट्समध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. कुणबी प्रीमियर लीग KPL सीझन 1 एडिशन 1 पर्व 1 विभागाच्या सर्व पदाधिकारी यांना या ठिकाणी आपण सत्कार. ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी. 6 मध्ये 13 इक्वेशन आहे, गणित आहे, समीकरण आहे, ते सोडवायचं आहे. आणि हे गणित सोडवण्यासाठी तुम्हालाची रणनीती काय आहे ते मैदानावरती आता पाहिलं जाईल. 6 मध्ये 13 पहिला बॉल आपण पाहिला वाईट. एक अतिरिक्त धाव ऍड केली जाते स्कोर बोर्डमध्ये. म्हणजे आता उर्वरित समीकरण राहिलंय 6 बॉलमध्ये 12. षटक क्रमांक 3 किंवा तिसरं षटक हे संस्कृत प्रतिष्ठान संघासाठी नेहमीच डोकेदुखी राहिले. षटक क्रमांक 3 साठी या संघाने नेहमीच थोडीशी तडजोड करताना आपण पाहिले. पुढा एकदा खराब बॉल. पंचांचा इशारा पाहत आहे, वाईट बॉल आलाय. येणारे 6 बॉल अजूनही 11 धावांची गरज. 6 मध्ये 11 हे संस्कार प्रतिष्ठानसाठी जसा उल्लेख झाला की षटक क्रमांक 3 या संघासाठी थोडासा चर्चेचा विषय राहिलाय. ते कोणी षटक हाताळावं याच्यावर सातत्याने चर्चा केली जाते. त्याच्यानंतर गोलंदाज यावेळी उडवले बॉलला. प्रॉपर एलिव्हेशन या बॉलवरती. चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. पाच बॉल आहेत, 5 मध्ये 5. पुढे एकदा फुल टॉस. मॅच फिनिश. अगदी आपल्या स्टाईलनं मॅच फिनिश केल्या, अर्थात अल्पेश जोशी जॉन्टीनं. तर पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल केला जातोय. आपल्या दरम्यान धनंजय पाटीलजी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातात.